ती मात्र वाघाची झेप होती आणि सरळ क्वालिफाय झालाय शिवशंभू या संघाला हरवून. आणि इथून मात्र पूर्ण नॉकआउट स्टेजेसमध्ये एकही सामना हरून चालणार नाहीये. लीग स्टेजेसमध्ये 7 ओव्हरचा सामना होते, 7 ओव्हर्सचे सामने होते, 7 षटकांचे सामने होते. आणि आता इथून पुढे 5 षटकांचे सामने असतील, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. आणि आता या 5 षटकांमध्ये जसं जसं आपण टफ होत जातो, जसं जसं आपण फॉर्मॅट चेंज होत जातो, जसं जसं आपण शॉर्टेस्ट फॉर्मॅटकडे वळतो, टफेस्ट फॉर्मॅटकडे वळतो. आता तुम्हाला हार्ड हिटिंग फलंदाजी, आता तुम्हाला जे चेंजेस होते ते पाहायला मिळतील. जे फलंदाज कदाचित मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डरला येत होते ते कधीतरी तुम्हाला वर पाहायला मिळू शकतात. तर चेंजेस भरपूर होतील. एका बाजूला गोलंदाज तयार होत असताना सूरज ओव्हलला पाहतोय. आणि जर आपण विचार करतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा, तर मॅन्डेटरी पॉवर प्ले हा फक्त 2 षटकांचा असेल आणि तदनंतर 3 जी षटकं असतील ती फील्ड रिस्ट्रिक्शन्स ओपन होतील. चला मॅच चालू करा. ऑफिशियल्सना विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. 1:03 झाल्यात आणि आता इथून पुढे 25 मिनिटामध्ये तुम्हाला ही 5 षटकं फेकायची आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आणि जर 4 षटकं 20 मिनिटाच्या अगोदर फेकली गेली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू 5व्या षटकामध्ये तुम्हाला 30 यार्ड क्षेत्रामध्ये ठेवावा लागेल. टायमर इज ऑन. 1:04 झाली आहेत आणि इथून पुढे पहिला चेंडू पडल्यानंतर आपण 20 मिनिटं काउंट करू. आणि आता मात्र कठोर नियम प्रत्येक संघासाठी असतील. चला वळूया मॅचकडे. येस, क्वार्टर फायनलचा पहिला मुक्कापला. लेट्स प्ले सूरज ओव्हल टू संदीप. स्लोअर गतीचा चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. येस प्रमोद सर. आता प्लेऑफ्समध्ये बरेच प्लेयर्स लेट येणं वगैरे असं होईल, तर आपण रेस्क्यू प्लेयर्सची नावं अनाऊन्स करू. हे जे रेस्क्यू प्लेयर असतील हे कोणत्याही टीमसाठी खेळू शकतील, बॅटिंग बॉलिंग ॲज अ फुल प्लेयर. 7 प्लेयर आहेत. रवी सिंग, प्रवीण खडंगा, अनिकेत घोले, ब्रिजेश यादव, प्रशांत बनोटे, साईराज चव्हाण आणि हितेश गावडे. या 7 लोकांची व्हॅल्यू थोडी वाढलेली असेल प्लेऑफ स्टेजमध्ये. पुन्हा एकदा रवी सिंग, प्रवीण खडंगा, अनिकेत घोले, ब्रिजेश यादव, प्रशांत बनोटे, साईराज चव्हाण आणि हितेश गावडे हे असतील आजच्या प्लेऑफ स्टेजसाठी रेस्क्यू प्लेयर्स. सूरज ओव्हल तुफानीची गोलंदाजी. कारण जर आपण एकंदरीत विचार केला तर संदीप खिच्चीला शांत ठेवणं एवढं पॉसिबल नाही आहे. पण या ठिकाणी सूरज ओव्हल एक मातब्बर गोलंदाज आहे आणि तशी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा संदीपसाठी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक माझ्यामध्ये तिथे कोणीही नाही आहे आणि 4 धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. आणि या ठिकाणी संघाचा श्री गणेश देखील होत असताना आपला पाहायला मिळतोय. सूरजच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर पहिले चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू थोडासा बॉडीवर होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग रिजनमध्ये आणि चौकार या ठिकाणी नक्कीच मिळाला. संदीपचा जरी आपण विचार करतो तरी जास्त काळ तुम्ही त्याला शांत ठेवू शकणार नाहीयेत. विस्फोटक फलंदाज आणि ती विस्फोटक फलंदाजी दाखवत असताना हा फटका लाजवाब आहे. फटका फसलाय कारण क्षेत्ररक्षक जेल खाली आहेत. जेल सुटलाय या ठिकाणी. महत्वाचा जेल होता. सुनीलला आपण पाहतोय जेल सुटत असताना आणि 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. फारच कठीण असा हा झेल नव्हता, पण नक्कीच त्या ठिकाणी जजमेंट थोडीशी चुकली. कारण या स्टेजेसला तुम्हाला असे झेल घ्यावे लागतील, तुम्हाला चान्सेस क्रिएट करावे लागतील. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मागे पळतोय पण बॉल मात्र रेस जिंकेल आणि या ठिकाणी 4 धावा अजून एकवटल्या जातील. म्हणजे 10 धावा तब्बल या षटकामध्ये एकवटल्या जात आहेत. चिंतामणी संघाचा जर आपण विचार केला संदीपच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. पहिल्या
3 चेंडूंचा जर आपण विचार केला या ओव्हरच्या तर डॉट चेंडू होते, पण तदनंतर एक चौकार 2 धावा आणि 4 रन, पुन्हा एकदा 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि टोटल 10 धावा या ठिकाणी एकवटला जात आहेत. आणि इथून पुढे आपण जर विचार करतो चिंतामणी या संघाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सूरज ओव्हलला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आणि 5 ओव्हरमध्ये आता 5 नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एक वेगळं चॅलेंज असेल गोलंदाजाकडे, कारण जर आपण पाहिलं एकही रिपीट तुम्हाला ओव्हर टाकता येणार नाही आहे, एकही रिपीट गोलंदाज तुम्हाला टाकता नाही. चला थोडंसं सामना स्पीडअप करा मित्रांनो. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये नाविन्य 11 भक्ती एंटरप्राइजेस आणि लेट प्लेअर जर आला असेल तर त्याला इमिडिएटली नेक्स्ट ओव्हर नाही टाकता येणार. एक ओव्हर रेस्ट घेऊनच टाकावं लागेल कोणताही प्लेअर असेल तरी. आणि लवकरात लवकर सुरू करा, खूपच डिले होतो या गेममध्ये. फटका चांगला, चेंडूच्या पागे क्षेत्ररक्षक आपल्याला पळताना पाहायला मिळतील. चांगला सेफ त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला आणि चांगला सेफ त्या ठिकाणी केला गेला. 2 धावा त्या ठिकाणी एकवटला जातील. नाही चिंतामणी जो संघ आहे तो 20 मिनिटाचा टायमर आम्ही लावला. जर 4 षटकं नाही झाली तर अतिरिक्त खेळाडू नक्कीच आतमध्ये ठेवावा लागेल, याची दक्षता घ्यायची फिल्डिंग करणाऱ्या संघाने. फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येतात, अडवतील फेकतील तोपर्यंत नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पुढे सरसावेल, ते म्हणजे 13 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, आजच्या दिवसामध्ये देखील लीग स्टेजेसमध्ये पाहिलं थोडीशी मुभा होती तुम्हाला टाईमची, पण आता टाईमची मुभा दिली जाणार नाही आहे असं ऑफिशियल्सकडून कॉल आला. तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायची आहेत. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. चौकार आणि षटकारामध्ये नक्कीच यस षटकार आहे प्लस नो बॉल देखील आहे, म्हणजे फ्री हिट आहे, फ्री बी. बॅट्समन साडी संदीप इथे मात्र हात खुले करत असताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण आता मात्र कुठेतरी धाव गतीला जी कछुआ छाप गती होती तिला आता चित्त्याच्या वेगाने पळवलं जात आहे. 20 धावा धाव फलकावरती नक्कीच पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू क्षेत्रकश संदीप साडी. इथे मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक, टाळ्या वाजवतायत सर्व क्षेत्ररक्षक, कारण फार महत्त्वाचा चेंडू होता. इथे जर मोठा फटका जर आला असता तर कॉन्फिडन्स मोराल पूर्णपणे डाऊन आपल्याला पाहायला मिळाला असता प्रतिस्पर्धी संघाचा. पण या ठिकाणी मात्र चांगला डॉट चेंडू फेकून मॅचमध्ये या ओव्हरमध्ये माफ करा कमबॅक केला. पुन्हा एकदा अप्रतिम लाजवाब गोलंदाजी गॅलेक्सी एज्युकेटर्स या संघाच्या बाजूने आपण निलेश तांबेला पाहतो आहे. फार महत्त्वाचा चेंडू होता,
4 चेंडूमध्ये 10 धावा या ठिकाणी त्यांनी खर्च केल्यात. उर्वरित 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. संदीप पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी निलेश तांबे, फारच सुंदर गोलंदाजी या ठिकाणी दाखवत असताना जर आपण पहिल्या षटकाचा विचार केला 10 धावा आल्या होत्या. या 2 चेंडूंमध्येच 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या 2 ते 3 चेंडूमध्ये. पण आता इथून पुढे जी गोलंदाजी टाकली जाते ती वेगळ्या निलेश तांबेकडून टाकली जाते. सेट फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, जेल खाली फलंदाजाला केलंय बाद. निलेश तांबेला मिळाली आहे विकेट. चूक नाहीये फिल्डिंग मध्ये, फलंदाज झालाय बाद. संदीप इज बॅक टू द डगआउट. कृपया पुन्हा एकदा भक्ती एंटरप्राइजेस, नाविन्य 11 आणि श्री साई सिद्धी तिघा टीमच्या प्लेयरला विनंती असेल, कृपया आपल्या जेवणाची व्यवस्था आहे इथे, स्टेजवरती येऊन जेवून घ्यावे. धन्यवाद. संदीप किच्चीला वाद होत असताना आपण पाहिलं 11 चेंडूमध्ये 16 धावांची वैयक्तिक खेळी या ठिकाणी पाहायला मिळाले. एका बाजूला ओमकार कनगुटकरला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला सूरज हिपलीला पाहतोय. सूरज हिपली नावाजलेला खेळाडू आहे बदलापूर विभागामध्ये. चला थोडासा सामना स्पीडअप करा. विनंती असेल, आता ऑफिशियल्स मात्र स्ट्रिक झालेत. अ, 14 मिनिटं झाली आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी थोडस आपल्याला आपण जर इथे विचार करतो तर एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. एक 22वा धावफलकावरती नक्कीच या ठिकाणी नोंदवल्या जातील. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रथम महेशला 2 धावा, माफ करा, लीगल डिलिव्हरी अजूनही फेकली गेलेली नाही. महेशला आपण पाहतोय त्याच्या जागेवर. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, फार वेळ घेतला जातोय गॅलेक्सी एज्युकेअर संघाच्या बाजूने. बरं झाले. आणि इथून पुढे जर आपण प्रयत्न करतोय धावसंख्येचा वेग वाढवायचा तर ही ओव्हर देखील तुम्हाला कॅपिटलाइज करावी लागेल. बॅटची कडा लागली, चेंडू मात्र थांबणार नाही. बॅटची लागली कडा, बॉलरचा तुटलाय सडा, चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळते तब्बल 4, 4 आणि 4. चौकार.
षटकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. फारच सुंदर फलंदाजी ओमकारच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. महेशच्या विरोधामध्ये नक्कीच या ठिकाणी हल्ला चढवला जातो. जर आपण विचार करतोय 33वा धाव फलकावरती नोंदवलं जातं. बॅटचा काढा लागल्यानंतर चौकार आल्यानंतर एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू मार्गस्थ. नो बॉलचा इशारा आलाय वंचाच्या बाजूनी. फ्री हिट असेल नक्कीच आपण पाहू शकता. नो बॉल आला. अजून एक चांगला फटका, अजून एक षटकार येतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आणि मिसफिल्डिंग झाली. अजून एक चौकार येतोय. फारच महत्वाचं या ठिकाणी षटक, ते म्हणजे चिंतामणी या संघाच्या बाजूने. चला, विनंती असेल तुम्हाला मित्रांनो, अतिरिक्त खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल, कारण 1:20 झाले. 14 मिनिटं या ठिकाणी झाले. तुम्हाला पुढील 5 मिनिटांमध्ये उर्वरित एक षटक फेकायचं. थोडंसं सामना स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल, कारण फार लेट चालू आहे तुम्ही. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये नक्कीच पंचांकडून इशारा लेग बाईस. फटका या ठिकाणी बसलाय. 2 धावा नक्कीच एकवटल्या जातील. डोमेन्स लँड मध्ये हा चेंडू नक्कीच पडला होता. झेल घेण्याचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून झाला होता, पण झेल काही घेता आला नाहीये. फार दुर्बर होता चेंडू. हा देखील फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल गालिया आणि झेल टिपला. हेरंबॉलला पाहतोय आपण. नाही, चांगला फिल्डर आहे आणि झेल मात्र त्या ठिकाणी टिपला गेला.
सचिन जाधवला आपण पाहतोय. सचिन जाधवच्या जर जर्सीवर पाहिलं तर बीस्ट लिहिलंय, पण आता बीस्ट मोड ऑन करावा लागेल. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी दाखवावी लागेल. पंचाकडे लाऊड अपील असेल. लेग बायचा इशारा आलाय. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा सूरज तयार. चांगली गोलंदाजी विजयच्या माध्यमातून. फार सुरेख अप्रतिम गोलंदाजी. आणि जर आपण विचार केला, ओमकारला शांत ठेवण्याचं काम तर त्याने नक्कीच केलं होतं, पण त्याची विकेट घेऊन मॅचमध्ये जान फुकली आहे. कारण त्याच्या बॅटमधून आपल्याला तब्बल 29 हवा पाहायला मिळाल्या होत्या. फटका लाजवाब आहे. मी म्हटलं होतं बीस्ट मोड जर ऑन केला सचिन जाधवने तर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळेल आणि मोठा फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. नक्कीच वाईटचा इशारा आलाय, माफ करा. ऑफ साईड दी ऑफ स्टंप चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आणि वाईटचा इशारा पंचांच्या बाजूने. लाजवाब फटका. आणि जर आपण पाहिलं अप्रतिम फलंदाजी. मी म्हटलं सचिन दादा ट्रम्प कार्ड आहे, एक्स फॅक्टर आहे. आणि ओमकार संदीप नंतर जर मोठे फटके कोण खेळू शकतो, सूरज इपलीमध्ये देखील तेवढी क्षमता आहे, पण सध्या थोडंसं स्ट्रगल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यामधून पाहायला मिळतं. पण सचिन जाधव पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व सिद्ध करत 65 धावा दाफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 65 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. एक धाव मिळेल त्या ठिकाणी. थोडंसं अगोदर जर सूरज धावले असते तर मे बी आतमध्ये पोचायचा चान्स होता.
66 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. नक्कीच शेवटचा चेंडू मैदान 66 धावा धावफलकावरती 66 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. हेलिकॉप्टर तर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, लँड डायरेक्ट बाहेर होईल. 6 धावा. वॉट शॉट, काय फटका पाहायला मिळालाय. ऑफ साइड दी ऑफ स्टंप चेंडू होता, यॉर्कलेनचा मारा होता, पण त्या ठिकाणी मात्र सचिन जाधवची ताकद या ठिकाणी त्यांनी पूर्ण दाखवली आहे. वॉट शॉट फिनिशेस पहिली इनिंग षटकाराच्या द्वारे आणि नक्कीच 72 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. जर आपण विचार करतोय प्रमोद सर, कालच्या दिवसामध्ये 7 ओव्हरमध्ये देखील 77 ते 72 धावा आपल्याला होताना पाहिल्यात आणि आता 5 ओव्हरचा शॉर्टेस्ट फॉर्मॅट झालाय आणि स्कोरबोर्डवर 72 धावा आहे. काय सांगाल? आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूंना 3, 4, 5 ओव्हर्स खेळण्याची सवय असते. 7 ओव्हरमध्ये त्यांचा गोंधळ उडतो. 7 ओव्हरमध्ये मी ओपनिंगला जाऊ की नको. स्ट्रॅटेजी, लॉंग फॉर्मॅट गेमची स्ट्रॅटेजी वेगळी असते. मला आठवतंय बदलापूरच्या भागामध्ये आम्ही लवकरात लवकर फिल्डिंग लावा प्लीज, लवकरात लवकर. आपण आधी 20 ओव्हर 40 ओव्हरच्या मॅचेस खेळायचो. त्याची स्ट्रॅटेजी किती लॉंग टर्म असते की माझ्या मॅचमध्ये 16वी 17वी 18वी ओव्हर कोणता बॉलर टाकेल, एवढे लॉंग टर्म प्लॅनिंग करून क्रिकेट खेळावा लागतो. 3, 4 आणि 5 ओव्हरमध्ये हे सगळं संपलेलं आहे. थोडं दुःखद वाटतं, दुःख तर होतं, परंतु ग्राउंडच्या अभावी, वेळेच्या अभावी आता आपला क्रिकेटचा खेळ फक्त 4 ओव्हर 5 ओव्हर शिल्लक राहिलेला आहे. पण BTCL कडून आमची तीच अपेक्षा आहे की ते मोडावं कसं. त्यामुळे आम्ही या सीझनपासून प्रत्येक मॅच 8 ओव्हरच्या करण्याचं प्रत्येक संडेच्या टुर्नामेंटमध्ये ठरवलं आहे. ते सक्सेसफुल होईल आणि आपल्या खेळाडूंना जास्त ओव्हर खेळायची संधी मिळेल असा हा प्रयत्न आहे. परंतु सामने तेवढे रोमहर्षक 5 ओव्हरमध्ये 72 धावा, चांगलं चेसिंग करावं लागेल चिंतामणी संघाला. गॅलेक्सी संघ चेस करतील. 73 धावांचं लक्ष असेल 5 ओव्हरमध्ये. 5 बॉलर, लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या, बॅट्समन पाठवा, बॉल चेक करून घ्या. आपापल्या ऍक्टिव्हिटी न सांगता करा प्लीज. 2 बॅट्समन पाठवा, बॉल चेक करा, त्वरित ग्राउंडवरती जा. मोमेंटम जेवढा लूज होईल तेवढं डिसएडव्हान्टेज तुमच्याच टीमला असेल. आता पुढचा सेकंड इनिंग सुरू होईल. क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना, गॅलेक्सी एज्युकेटर वर्सेस चिंतामणी. कोण जिंकेल, चेसिंग होईल का नाही. 5 ओव्हरमध्ये 72 धावा, 73 धावांचं लक्ष्य थोड्याच वेळात कळेल. आपण पाहिलं पहिल्या ODI पण 60 ओव्हरच्या व्हायच्या, नंतर ODI पण 50 ओव्हरच्या पाहिल्या. त्यानंतर टेस्ट 6 दिवसाच्या व्हायच्या, ते आता 5 दिवसाच्या आपण पाहतो. त्यानंतर T20 फॉर्मॅट आला, त्यानंतर T10 फॉर्मॅट आला लेदर क्रिकेटमध्ये. त्यानंतर मे बी T5 येईल आणि नंतर मे बी टॉसवरच जिंकवतील की कोण जिंकेल वगैरे. तसं बघायला गेलं तर आपण हे थोडंसं जोकिंगलीच म्हणतोय, परंतु ही परिस्थिती खरंच तेवढी चांगली नाही आहे क्रिकेटसाठी. 15-20 वर्षापूर्वी बदलावरून जसं क्रिकेट व्हायचं, जेवढे ग्राउंड असायचे आता ग्राउंड्स अवेलेबल नाही आहेत. थोडंसं निराशाजनक वातावरण आहे. म्हणजे मला दुःख वाटतं सांगताना की आता आपण 3, 4, 5 ओव्हरचे मॅचेस खेळतो. आपल्या पुढच्या पिढीला 1-1 ओव्हरचे मॅचेस खेळावे लागतील किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे टॉस करून मॅच विन होतील. आणि आताही बऱ्याच ठिकाणी होतं, बऱ्याच ठिकाणच्या फायनल 1 ओव्हर
टॉस थोडंसं निराशाजनक आहे, परंतु ती परिस्थिती सिच्युएशन चेंज करण्याचा निर्धार BTCL तर्फे होतोय. थोडं पॉसिबल झालेलं आहे. BTCLच्या टुर्नामेंट दर संडे होतात. दर संडे 8-8 ओव्हरच्या 2 मॅचेस होतात प्रत्येक टीमला. पुरेपूर क्रिकेट, जास्तीत जास्त क्रिकेट देण्याचा हा निर्धार असतो. त्याला तुमच्या सगळ्यांचं पार्टिसिपेशन लागेल अशी अपेक्षा. आता पुढची इनिंग सुरू होईल. सूरज इपले टू सूरज ओव्हल. पहिला बॉल इपले, पुन्हा एकदा सूरज त्याच फॉर्म मध्ये. क्या बात है. पहिला बॉल षटकार. सूरज टू सूरज. काय खणखणीत षटकार. बॉलची लेंथ परफेक्ट पिक करून थोडंसं ऑफसाईडच्या बाहेर निघून परफेक्ट असा पुल शॉट. पहिल्या मॅच मध्ये एवढी चांगली कामगिरी नाही सूरजची. क्वार्टर फायनल सामन्यामध्ये दम दाखवावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूरज टू सूरज. यावेळेला इतका लूज बॉल, तो बॉल गेलाय झाडाच्या पार. पुन्हा एकदा षटकार. क्या बात है. सूरज यांची खतरनाक. थेट लोणावळ्यावरून आलेले प्लेयर्स, लोणावळ्याचे रहिवासी सूरज आणि देवा, परंतु BTCL खेळण्यासाठी एवढा लांबून प्रवास करून 9च्या 9 सीझन खेळलेले आणि दर संडे पण खेळणारे. 53 किलोमीटर लांब प्रवास करून येणं म्हणजे त्यांना BTCL बद्दल किती आवड आहे ते कळतं. पुढचा बॉल सूरज टू. यावेळेला थोडंसं झालेलं आहे, परंतु नशिबाचा असा चौकार म्हणावा लागेल. साईड स्क्रीन कडे चांगला असा चौकार, थोडंसं लकी म्हणावा लागेल. एज उडाली होती. थोडंसं फिल्डरने थोडंसं चपळाई दाखवली असं आलं असतं. सहपत्नीक आलेत सूरज ओव्हळ असं म्हणणं आहे, आणि त्या पत्नीसोबत त्यांचं लक असेल का आज बघावं लागेल. सूरज टू सूरज. पुन्हा एकदा यावेळेला चांगला डिलिव्हरी. थोडंसं लेंथ शॉट केलंय, ते मिसजज झालंय. चांगला कमबॅक सूरज कडून. थोडासा स्लोवर बॉल होता. ऑफ साईडचा फटका असू शकला असता, परंतु चांगलं कमबॅक. सूरज इपली हे हेंद्रेपाडा भागातले आणि बदलापूरचे उत्कृष्ट असे गोलंदाज. पुढचा बॉल सूरज पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा बॉल जाईल झाडांच्या पार. पुन्हा एकदा षटकार. 3 षटकार 1 चौकार या ओव्हर मध्ये. काय सुरुवात पॉवर प्लेची. घणाघाती, दमदार आणि अशी 22 धावा या ओव्हर मध्ये. अर्धी मॅच जवळजवळ. काय बॅटिंग आहे. तडाखेबाज अशी फलंदाजी. खूपच उत्कृष्ट असं फॉर्म मध्ये क्लास दाखवताना सूरज ओव्हळ. लोणावळ्या भागातील कुरवंडे स्ट्रायकर्स या संघाचे आयकॉन खेळाडू आपलं प्रदर्शन त्याच प्रकारचं दाखवताना. 5 बॉल शेवटचा चेंडू असेल. सूरज टू सूरज. यावेळेला लेग साइडला अलॉंग द ग्राउंड जाईल. फिल्डर असतील तिथे, फिल्डिंग करतील उचलपैकी, परंतु जे करायचं होतं ते झालेलं आहे. पहिलाही ओव्हर जी फायदा घ्यायचा होता तो घेतलेला आहे. 23 धावा पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये. तोच फायदा असतो पॉवर प्लेचा. 72 धावांचं जे लक्ष्य होतं ते पटकन 20 धावांनी कमी झालेलं आहे. आणि मॅच जवळजवळ 24 चेंडूमध्ये 49. 4 ओव्हर 50 असं समीकरण आहे. 4 ओव्हर 50. आता सेकंड पॉवर प्ले असेल. 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले असतील 5 ओव्हर मध्ये. यावेळेला येथील अमित गिरी अनुभवी गोलंदाज. अमित टू सूरज. पुन्हा एकदा यावेळेला उंची जास्त लांबी कमी, परंतु तिथे कोणताही फिल्डर नाही. आणि बघावं लागेल काय झालंय. 3 धावा असतील. चांगलं क्षेत्ररक्षण. सूरज इपली यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली ओव्हर टाकत आणि
त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव नक्कीच वाचवली आपल्या संघासाठी. आता होईल स्ट्राईक चेंज. सुनील भडांगे येथील स्ट्राईक वरती. त्यांची ही बॅट आज तळपलेली नाहीये, चांगले फलंदाज ते. थोडंसं आउट ऑफ फॉर्म दिसत असताना तो परत आणावा लागेल. अमित टू सुनील. आणि यावेळेला थोडीशी दिशाहीन अशी गोलंदाजी लेग साईडला. अमित सोडणार नाहीत. लेग साईडच्या दिशेने मारलेला खणखणीत चौकार. चौकार षटकारांची मांदियाळी. आता थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सूरज आपले जातील कीपिंगला. थोडीशी स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. कुछ तो कमाल करना पडेगा. दोन्ही बॅट्समन सेट. अमित टू सुनील. लेफ्टी फलंदाज, राईटी गोलंदाज. अमित टू सुनील. यावेळेला चांगला कट करण्याचा प्रयत्न. बॉल स्टंप वरती गेलाच असता. चांगला स्क्वेअर कट खेळतात सुनील. यावेळेला मिस झालंय. बॉलची पेस थोडं कमी. चांगले चालाक गोलंदाज अमित गिरी. चांगला कमबॅक केलंय. आणि हा पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला सुनील यांनी. वन बाउंस चौकार. दो ओवर है ना, पावर प्ले चल रहा है, नया बॉल जाएगा. चला सुरू करावा सामना. एक चौका, एक डॉट चौका. नाही चौका डॉट चौका ना. बरोबर. 4 बॉल झाले. 5वा बॉल या ओव्हरचा. आणि थोडंसं खरंगा मिसफिल्ड अनेक त्यांच्याकडून. ओमकार करतील उचलफेकी. चांगली ओव्हर पॉवर प्लेची. 35 धावसंख्या. 35. जवळजवळ अर्धी दिल्ली गाठलेली आहे. 72 धावांचं लक्ष. 73 धावांचं लक्ष. सूरज ओव्हल 7 बॉल 26. सुनील 4 बॉल 9. शेवटचा बॉल या ओव्हरचा घेऊन येतील. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये मारलेला. पुन्हा एकदा असा खणखणीत षटकार. सूरज ओव्हल इज सेट ऑन फायर. धमाके थाट, धमाकेबाज फलंदाजी. बॉल फाड अशी फलंदाजी सूरजकडून. 8 बॉल 32. 1 चौकार 4 षटकार. 40 धावा फक्त 2 ओव्हरमध्ये. आता 3 ओव्हरमध्ये आवश्यकता असेल 32 धावांची.
3 ओव्हर 32, 10चा राईट स्ट्राईक रेटने 10चा स्ट्राईक रेटने अर्धी मॅच संपवलेली आहे आणि 3 ओव्हर बाकी. आता पॉवर प्ले संपले असतील, परंतु ज्या प्रकारचे फटके आपण बघतो, पॉवर प्ले आणि नॉन पॉवर प्लेचा काही फरकच नाही. सगळे बॉल बॅट्समनच्या बॉलरच्या फिल्डरच्या डोक्यावरून. तिसरी ओव्हर घेऊन येतील अमर शिंदे. 3 ओव्हर मध्ये 32 धावा करायच्या असतील टू विन. 32 रिक्वायर्ड. नॉकआउट मॅच असेल, जो हरला तो घरी. तिसरी ओव्हर अमर टू सुनील. पॉवर प्ले संपलेले, फिल्डिंग विखुरलेली, 5 खेळाडू बाहेर. एक सबस्टिट्यूट खेळाडू दिसत असताना रेस्क्यू प्लेअर असतील रवी सिंग. अमर थोडी फिल्डिंग मुवमेंट करत असताना रवी सिंग. अमर टू सुनील. मोठ्या फटक्याचा प्रयत्न फसला. लेग साइडला मोठ्या षटकाचा प्रयत्न होता, परंतु एवढी जास्त आवश्यकता नसायला पाहिजे. 3 ओव्हर 30 धावा हव्यात. कॅल्क्युलेटिव्ह आणि समंजसपणे फलंदाजी करण्याची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लेग साइडला बॉल जाईल. रोहित फिल्डिंग करले, तिकडे फक्त एकच धाव असेल. चांगली बॉलिंग अमरकडून. गुड लाईन अँड लेंथ, तेच हवंय टेनिस क्रिकेटमध्ये. स्लॉटमध्ये बॉल नको. चांगली लाईन अँड लेंथ टाकली, चांगल्या पेसनुसार, तर तुम्ही रन रेट थांबवू शकता. 2 डॉट बॉल ने प्रेशर येतं बॅट्समनवरती. डॉट बॉल होईल का सिक्सर होईल कळेल. अमर टू सूरज. आणि यावेळेला व्यायाम शाळेच्या डोक्यावरती मारलेला. काव कोणाच्या रिजन मध्ये खणखणीत षटकार. पुन्हा एकदा षटकार. बॅट्समनची बॅट तळपलेली आहे, जलीचं काय तलवारानुसार चालते. फक्त षटकारामध्ये बॅट बोलत असताना स्लॉट मध्ये आलेला बॉल. स्कोर 48 धावा. स्कोरबोर्ड वरती स्कोरिंग चालू आहे, तिकडे लक्ष ठेवा. पुन्हा एकदा यावेळेला अनिकेत घोले असतील. चांगली जम्पिंग करत, वा चांगली फिल्डिंग म्हणावे लागेल. चांगली फिल्डिंग अनिकेत कडून. परफेक्ट टाइमला त्याने जम्प केलाय आणि आपल्या संघासाठी 3 धाव वाचवलाय. आज आपण असे बघितले की बाउंड्री फिल्डरचे जम्पिंगचं टायमिंग चुकतं आणि बॉल डोक्यावरून निघून जातो, परंतु काय परफेक्ट जम्प केली आहे. 3 धाव वाचवलाय आपल्यासाठी, संघासाठी. आता येतील सुनील. अमर टू सुनील. लेफ्टी फलंदाज. एखादा फटका सुनीलची मारण्याची अपेक्षा असेल. सूरजची शॉट बघून त्यांचा कॉन्फिडन्स उंचावलेला असेल. पुढचा बॉल. यावेळेला लागलाय सुनीलच्या बॅटला, असा हा दूर दूर मारलेला खणखणीत. पुन्हा एकदा षटकार. बॉल गया. बॉल किधर गया. कृपया खेळाडूंना विनंती असेल की बॉल बघा, बॉल आणा प्लीज. शेवटची मॅच बाकी आहे, जास्त आळशीपणा करू नका. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने थोडासा फ्लिक केलाय. रोहित असतील. एकच धाव असेल. चांगली फिल्डिंग रोहित बोराडे यांच्याकडून. 12 चेंडूमध्ये 17 धावा. 2 ओव्हर 17.
मॅच जवळजवळ आलेली आहे. काय झालं? ओमकार कणगोटकर येतील आता. मैत्री 11 संघाचे ओपनिंग बॉलर. आता आपल्या गॅलेक्सी संघासाठी करावे लागेल चांगली बॉलिंग. त्यांना चांगले बॉलर आहेत ते, अनुभवी. मैत्री 11 संघान, मैत्री 11 ही टीम BTCL मध्ये 2021 पासून खेळते. अनुभव दाखवावा लागेल ओमकार यांना. काय करतील ओमकार टू सुनील. पहिला बॉल, चांगली डिलिव्हरी यांच्याकडून. थोडीशी वाईट म्हणावं लागेल. अंपायरचे हात समांतर धावा अवांतर. वाईट बॉल. वाईट बॉलने होते सुरुवात. फक्त 16 धावा हवा असतील. पुढचा बॉल, हा बॉल नो बॉलचा इशारा असेल आणि नो बॉल +4. नशीबच म्हणावा लागेल याला. नो बॉल आणि स्लिप मधून बॉल फ्लाय आउट होतोय. चौकारासाठी 5 धावा या चेंडूमध्ये. 62 धावा धाव फलकावरती. 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावांची आवश्यकता. 12 बॉल 11. 12 बॉल मध्ये 11 धावा फक्त. मॅच कुठे होती कुठे आली आहे. खूप तुफानी अशी फलंदाजी. जे बॉल असतील ते घ्यावे लागतील. जर तो नाही आवडला तर नवीन बॉल दिला जाईल. तो निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. जुना बॉल हवा की नवा. पुढचा बॉल, ओमकार टू सुनील. चांगला खोलवा टप्प्याचा आणि थोडस चोरकी धाव. 1 धाव. 10 धावा हव्या असतील. मॅच जवळजवळ आपल्या पाड्यामध्ये आणलेली आहे. एकही विकेट न गमावता ते कमालीचं 63 धावांची पार्टनरशिप. नो विकेट्स. सूरज 10 बॉल 39. सुनील 10 बॉल 22. विदाउट विकेट चेसिंग करतील का. पुन्हा एकदा बॉल लेग साइडला. बॅट्समन ज्या साइडला मारतोय त्या साइडलाच बॉलिंग चालू आहे. पुन्हा एकदा चौकार. 43 धावा सूरज यांच्या. 11 बॉल 43. 67 धावा. आत्ता फक्त 6 धावांची आवश्यकता. सूरजला 50 साठी 7 धावा. 6 जिंकायला 7 50ला होऊ शकतं. पुढच्या संघाला विनंती असेल, जाणता राजा. जाणता राजा आणि नाविन्य 11 संघाला विनंती असेल लवकरात लवकर स्टेजवरती यावे. टॉस करून घ्यावा लवकर. पुढचा बॉल चांगला यॉर्कर लेंथ आणि बोल्ड झालाय. बोल्ड झालाय का. येस, विकेट. एक अनपेक्षित असं म्हणावं लागेल. त्रिफळाचित बॉल ग्लान्स करून. परंतु सूरजने काम तर केलेलं आहे. ज्या कामासाठी लोणावळ्यावरून आलेला आहे त्याचं काम झालेलं आहे. खूपच चांगली फलंदाजी. आपला डगआउट करून त्याचं क्लॅप करून तेवढं कॉंग्रॅच्युलेशन केलं जाईल चांगल्या खेळाडूंना. आणि चांगल्या ॲटिट्यूडचा खेळाडू. जरा सुद्धा आयकॉन मेंटॅलिटी नसलेले प्लेयरची तेवढी रिस्पेक्ट होते. आपल्याकडे बरेच चांगले खेळाडू, पण ते खेळाडू कधी कधी स्वतःला क्रिकेटपेक्षा जास्त समजायला लागतात आणि रिस्पेक्ट लूज करतात. परंतु सूरज ओवाळ खूपच हंबल. खूप चांगले असे खेळाडू. अशा खेळाडूंना भविष्यासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा. पुढचा बॉल ओमकार टू नवीन बॅट्समन आता असतील स्वप्नील. स्वप्नीलकडून फुलटॉस डिलिव्हरी. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये होईल बॉल. अनिकेत गोले करतील फिल्डिंग. उचलफेकी. 1 रन.
मला परत द्या लगेच, पॉईंट संपले. चावी आहे शाळेला. नाही रे जायला. 7 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. ओमकार टू सुनील, लेग साइडला अवांतर अशी धाव. वाईट बॉल. आणि या षटकारांनी 4 ओव्हरमध्ये मॅच संपवली आहे आणि खूप